नमस्कार. द न्यूज प्लसच्या विशेष चर्चा या कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. विशेष चर्चेमध्ये आपण आजपर्यंत अनेक विशेष व्यक्तींची मुलाखती घेतल्या, त्यांच्या मनोगती जाणून घेतल्या आहेत. आज देखील आपण आलेले आहोत डॉक्टर सुमित मोरे यांच्याकडं. त्यांच्याशी बातचीत करणार आहोत, मनमोकळेपणानं त्यांचं मनोगत ऐकून घेणार आहोत. सर्वप्रथम मी डॉक्टर सुमितजींचं द न्यूज प्लसच्या या विशेष चर्चेमध्ये स्वागत करतो. डॉक्टर नमस्कार. तर गेल्या अनेक वर्षापासून आपण विशेष चर्चा ऐकत आहात. आज देखील ही चर्चा विशेष असणार आहे. डॉक्टर सुमित मोरे यांचं जर फॅमिली बॅकग्राऊंड घेतलं तर प्रत्येकजण उच्च पदस्थ प्रशासकीय सेवेत ते सगळेजण होते. परंतु डॉक्टर सुमित मोरे हे वेगळ्या वळणाकडे म्हणजेच रुग्णसेवेकडे वळले का आणि कसं हे जाणून घेणार आहोत खुद्द डॉक्टर सुमितजीकडून. नमस्ते, मी डॉक्टर सुमित मोरे, MD मेडिसिन आहे. MD मेडिसिन कन्सल्टंट फिजिशियन अँड इंटेन्सिव्हिस्ट म्हणून प्रायड हॉस्पिटल सोलापूर इथं कार्यरत आहे. आणि जुळे सोलापूर आणि 7 रस्ता इथे मनोरमा क्लिनिक आहे, तेथे देखील ॲज अ कन्सल्टंट म्हणून OPD कार्यरत आहे. माझ्या आजोबांची इच्छा खूप होती की घरात एकतरी डॉक्टर असावा. त्यामुळं थोडंसं मला आईवडिलांकडनं देखील म्हणजे सांगत होते की डॉक्टर व्हावं. त्या अनुषंगानं 12वी नंतर म्हणजे जो आपलं 10वी नंतर आपण सब्जेक्ट घेतो त्यामध्ये असेल किंवा डोक्यामध्ये ते एक होतं डॉक्टर बनायचं, त्या दृष्टीनंच पुढे गेलो. आणि सगळेच प्रशासकीय सेवेत बरेचसे म्हणजे वडील असतील, काका असतील, दोन्ही मामा हे गव्हर्नमेंट IAS एक सध्याला IAS ऑफिसर देखील आहेत. असले तरी सगळ्यांना वाटत होतं की एक डॉक्टर घरातला आपला असावा. त्या अनुषंगानं मी त्या फील्डमध्ये आलो. आणि जसं बँकेच्या माध्यमातून म्हणून बँकेच्या माध्यमातून आर्थिक किंवा सामाजिक काम होतं तसं ॲज अ डॉक्टर म्हणून देखील आपण काम करू शकतो. आणि त्यामुळं ही फील्ड मलाही आतनं आवडत होती. त्यामुळं आज मागचे 12 वर्ष झाले ॲज अ कन्सल्टंट फिजिशियन म्हणून मी सोलापूर येथे कार्यरत आहे. डॉक्टरजी, तुम्ही सांगितलं की बाबा सगळेच प्रशासकीय सेवेत आहेत, परंतु आजोबांची इच्छा होती. असं बऱ्याच वेळा होतं की घरात प्रशासकीय असतील किंवा इंजिनियर असतील किंवा वकील असतील, त्यातला कोणीतरी डॉक्टर व्हावा, किंवा घरात सगळेच डॉक्टर असतील तर त्यातला कोणीतरी वैज्ञानिक व्हावा, असं काहीतरी वाटत असतं. आणि तुम्ही आजोबांची इच्छा पूर्ण केली. त्याचबरोबर सोलापुरात गेली 10-12 वर्ष अविरतपणे तुम्ही या रुग्णसेवेमध्ये आहात. प्राईडविषयी काय सांगा सर? प्राईडमध्ये काय काय सुविधा आहेत रुग्णांसाठी, त्याचा कितपत उपयोग होतो? 2021 साली मी डॉक्टर विशाल गोरे, डॉक्टर प्रशांत दौंड आणि डॉक्टर दिनेश क्षीरसागर आम्ही चौघही मित्र आहेत. चौघांनी डिसिजन घेतला की कोविडची फर्स्ट वेव्ह झाली होती, एक आपलं हॉस्पिटल राहावं, कारण की चौघांनी कोविडमध्ये भरपूर काम केलं होतं. आणि त्या अनुषंगानं आम्ही 7 रस्ता येथील उत्कर्ष हॉस्पिटल आधी होतं ते आम्ही रेंटवर घेतलं. किरपेकर सरांची त्याला मदत देखील झाली आणि चौघांनी मिळून हे हॉस्पिटल चालू केलं. प्रायमरी उद्देश हॉस्पिटलचा एक होता की चौघही फिजिशियन आहेत, म्हणजे 24 तास दोघांपैकी एक जरी आमच्यातला अवेलेबल असतो. आणि एक चांगली ICU सर्व्हिस मिळावी, फॅसिलिटी लोकांना मिळावी आणि त्या अनुषंगानं चालू केलं. ज्यावेळी आम्ही कोविडच्या सेकंड वेव्ह जस्ट सुरुवात होणार होती त्याआधी हे आमचं जेव्हा मार्च महिन्यामध्ये चालू झालं त्यावेळी जे आपले आयुक्त होते धनराज पांडे सर, ते देखील व्हिजिटला आले होते. त्यांनी हे सर्व बघितलं, इथल्या ICU फॅसिलिटी बाकी सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर त्यांनी स्वतः त्यावेळी आरोग्य अधिकाऱ्यांना सांगितलं की पटकन ह्यांचं इन्स्पेक्शन करून घ्या, आणखी हा सेटअप चालू होणं गरजेचं आहे. कारण की जर कोविडची सेकंड वेव्ह आली किंवा त्रास झाला तर त्यावेळी असं वेल इक्विप्ड हॉस्पिटल असणं की ज्याच्यामुळं अनेकांचे प्राण वाचू शकतील, सुरुवात व्हायला पाहिजे. त्या अनुषंगानं या हॉस्पिटलची सुरुवात झाली. आणि मागचे सलग आता हे 6वं वर्ष आहे, 5 वर्ष पूर्ण झाले. इथं ICU फॅसिलिटी तर आहेच, ॲडव्हान्स सर्व व्हेंटिलेटर्स आहेत, सोबत मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आहे, सियाम, CT स्कॅन सर्वच सोयी इथं उपलब्ध आहेत. आणि मेडिकलच्या तर म्हणजे मेडिसिनच्या ज्या केसेस असतात, म्हणजे हार्ट डिसिजेस असतील, न्यूरोच्या असतील, लंग म्हणजे फुफ्फुसाच्या रिलेटेड असतील, किडनीच्या असतील, डायलिसिस सुविधा देखील आहे. आणि त्यासोबतच मेजर ऑपरेशन देखील असतात. कॅन्सर असतील, मेंदूचे असतील, हिप रिप्लेसमेंट, ॲक्सिडेंटल सर्वच केसेस इथं आम्ही मॅनेज करतो. म्हणजे डॉक्टर साहेब सर्वच प्रकारचे रुग्ण या ठिकाणी येऊ शकतात आणि उपचार घेऊ शकतात असं थोडक्यात आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर तुम्ही कोविडचा विषय काढला तर कोविड काळात कशा पद्धतीनं रुग्णांना मदत झाली या हॉस्पिटलची? कोविडमध्ये आमचं जे 50 बेडेड हॉस्पिटल आहे, सर्वच्या सर्व ऑक्सिजन फॅसिलिटी होतं, सोबत व्हेंटिलेटर सगळे आहेत. जवळपास 20-22 व्हेंटिलेटर आमच्याकडे होते आणि त्यामुळं
जेवढेही क्रिटिकल पेशंट आले बऱ्यापैकी चौघंही आम्ही फिजिशियन होतो, त्यामुळं राऊंड द क्लॉक 24 तास एक डॉक्टर इथं असायचा आणि त्याच्यामुळं पेशंट रिकव्हरी असेल किंवा 24 तास पेशंटसाठी डॉक्टर एक क्वालिफाईड डॉक्टर अवेलेबल असायचा, त्यामुळं रिझल्ट्स हे खूप चांगले होते. मॅक्झिमम पेशंट बरे करण्यात आम्हाला यश आलं कोविडच्या काळात. धन्यवाद सर. त्याचबरोबर दुसरा प्रश्न असा आहे डॉक्टर, सोलापूर शहराला मेडिकल हब म्हटलं जातं आणि कर्नाटक असेल, आजूबाजूला आंध्र असेल, इथल्या जवळच्या शहरातून लोक सोलापुरात येतात उपचार घेण्यासाठी, त्याचं कारण काय? सोलापुरात पुणे किंवा मुंबईच्या मानानं रेट हे खूप कमी आहेत, फॅसिलिटी ॲडव्हान्स आहेत, डॉक्टर अवेलेबिलिटी ही जास्त आहे आणि तो सर्वात मेजर बेनिफिट आहे की बाबा हां तुम्ही कन्सल्टंटशी भेटू शकता, बोलू शकता. बऱ्याचदा बाहेर ठिकाणी कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये तो तेवढा रॅपो डेव्हलप होत नाही किंवा डॉक्टर कन्सल्टंट भेटत नाहीत. बऱ्याचदा ज्युनियर डॉक्टर किंवा कोण अवेलेबल असतात त्यांच्यावरच मॅनेज होतात आणि हा डिफरन्स सोलापूरमध्ये जास्त आहे. त्यामुळे लोकांचा प्रेफरन्स सोलापूरमध्ये वैद्यकीय सेवा घेण्यासाठी जास्त आहे. काही सोशल मीडियावर कधी डॉक्टर वैद्यकीय क्षेत्राविषयी काहीतरी खळबळजनक किंवा खोडी काढण्यासाठी एखादं न्यूज टाकली जाते किंवा त्याचा काहीतरी फोटो व्हायरल केला जातो, तर हे कितपत सत्य असते किंवा यातलं काय सांगाल तुम्ही सर? सोशल मीडिया मला वाटतं की सध्याला मेजर रोल प्ले करतो प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्याला व्ह्यूज असतील, लाईक्स असतील. मला वाटतं की एखादा गोष्ट त्याची सत्यता पडताळण्याच्या आधीच ती गोष्ट व्हायरल होऊन जाते आणि आपल्याला तेच खरं वाटतं जे आपण बघतो. प्रत्येक वेळी तीच गोष्ट खरी असते अशातला भाग नाही. जोपर्यंत त्याचं सर्वे होत नाही किंवा काय म्हणतो की न्यायालयीन असेल किंवा कुठलीही गोष्ट असेल सत्यता पडताळणी होत नाही तोपर्यंत ती मीडियात येते, ती व्हायरल होऊन जाते, निगेटिव्हिटी होतो. आणि मी बऱ्याचदा आम्ही ते सांगतो की डॉक्टरकडे एखादा पेशंट येतो तो आजारी आहे म्हणून येतोय, बरोबर, आणि त्याच्यामुळं जरी आम्ही डॉक्टर पेशंटला जीव वाचवतोय किंवा सर्व प्रयत्न करतो आहे, पण लोकांच्या दृष्टीनं असं असतं की बाबा आरोग्यासाठी एखादी आपण गोष्ट करतोय म्हणजे ते पैसे वाया गेले ही थोडीशी भावना जास्त असते. त्यापेक्षा खूप वेळा असं होतं की तुम्ही गाडी विकत घेताय, आर्किटेक्टकडे जाताय, घर बांधताय, काही घेताय किंवा कुठलं फर्निचर घेताय, त्यावेळी ते तुम्ही ॲज काय म्हणतो की ऐशोआरामसाठी घेतलेली गोष्ट असते आणि त्यासाठी तो तुम्हाला खर्च वाटत नाही. पण जेव्हा तुम्हाला एखादी तपासणी करायला लावतो किंवा एखादी टेस्ट करायला लावतो तेव्हा सगळ्यांना वाटतं की नाही बाबा हे आपलं नुकसान होतंय, आपले पैसे वाया गेलेले आहेत. त्याच्यामुळं बऱ्याचदा तो अप्रोच असतो. म्हणजे जरी पेशंट बरा झाला, सगळं बरं झाला, नातेवाईक खूप पेशंट म्हणजे नातेवाईक भेटतात, ते कृतज्ञ असतात की नाही सर तुमच्यामुळे जीव वाचला. पण थोडं बऱ्याचशा लोकांची ही एक भावना असते की बाबा नाही हॉस्पिटलमध्ये गेलं की खर्च होतो आणि आधीसारखं थोडंसं राहिलं नाही. जी एक 15-20 वर्षापूर्वी प्रॅक्टिस होती की लोकांचा डॉक्टरवर विश्वास असायचा, डॉक्टर जे म्हणतात. आता थोडंसं कॉर्पोरेट स्ट्रक्चर आलेलं आहे, लिगल गोष्टी भरपूर आलेल्या आहेत, मेडिकल लिगल गोष्टी आहेत. त्यामुळे बऱ्याचदा असं होतं की आम्ही टेस्ट सांगतो आणि ते करावं लागतात, आणखी केली नाही आणि उद्या काही प्रॉब्लेम आला तर मग नातेवाईक की म्हणतात की तुम्ही या तपासण्या का केल्या नाहीत, आम्ही सांगितल्या होत्या किंवा गरजेच्या होत्या, आम्ही पैसे दिले असते. मग हे थोडेसे डिस्प्यूट होतात. पण तरी सुद्धा मला वाटतं की तुम्ही तुमच्या पेशंटसोबत जर चांगलं बोलत असाल आणि तुमचा रॅपो चांगला असेल तर हा इश्यू येत नाही. तो ट्रस्ट आहे. मी म्हटलं तसं 100-तले 1-2 गोष्टी होतात, पण त्या गोष्टी मीडियानं सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मॅनेज केल्या पाहिजे आणि आधी सत्यता पडताळून न्यूज दिली पाहिजे. मला वाटतं की फक्त ती गोष्ट पहिली दाखवण्यापेक्षा किती खरी आहे हे पहिलं पडताळून पुढं जाणं ते गरजेचं आहे. आणि जे म्हणालात की बाबा जे आपल्याला सुखवस्तू आहेत तिथं आपण पैशाची म्हणजे मोजदाद करतो, म्हणजे किती महाग आहे किंवा स्वस्त असं बघत नाही. पण जेव्हा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा मात्र प्रत्येक बिल, प्रत्येक प्रिस्क्रिप्शनचं अमाऊंट काढली जाते. तर डॉक्टर साहेब हे सगळं टाळण्यासाठी किंवा ही रक्कम हे करण्यासाठी नागरिकांनी म्हणजे थोडक्यात रुग्णांनी कशाप्रकारे आपलं हे करून घ्यावं? मला पर्सनली मी आता मला जेवढे माझे पेशंट्स आहेत त्यांना समजून सांगतो की हेल्थ इन्शुरन्स स्वतःचा काढा. हेल्थ इन्शुरन्स काढताना आता तुम्ही सोलापूरसारख्या सिटीमध्ये आहात तर 5 लाखापर्यंत हेल्थ इन्शुरन्स फॅमिली काढला तर पूर्ण फॅमिली कव्हरअप होते, तो चांगला असतो. इन्शुरन्स काढताना कुठल्याही गोष्टी लपू नका. BP, शुगर असेल, थायरॉइडचा आजार असेल, कुठलं ऑपरेशन झालं असेल, व्यसन तर नाही ठीक आहे, पण हे जे आजार आहेत मेजर ते लपू नका. कारण की हे तुम्ही जर लपवले तर बऱ्याचदा तुम्ही ॲडमिट होता, ॲडमिट झाल्यानंतर ते आम्हाला निष्पन्न होतं, समोरची जी टीम बसलेली आहे कॅशलेस डिपार्टमेंट त्यांनाही कळतं आणि तुम्ही प्रीमियम वाचवायच्या नादात बऱ्याचदा आजार लपवता आणि इथं आल्यानंतर तो क्लेम रिजेक्ट होतो.
तुमचा हेल्थ इन्शुरन्स असेल तर बऱ्याचदा हे प्रॉब्लेम्स येत नाहीत आणि तुम्ही टेन्शन फ्री राहता ॲडमिट झाण्यासाठी. सेकंड, आयुष्यमान कार्ड असेल, बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या स्कीम आहे, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आहे, त्याचा देखील तुम्ही फायदा घेऊ शकता. त्यासाठी देखील ज्या गोष्टी असतात, आधार कार्ड असेल, रेशन कार्ड असेल, या गोष्टी किंवा तो कार्ड आयुष्यमान कार्ड बनवणं, या गोष्टी करून घ्या. बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडे आहेत. आता माझ्या ओपीडीला बरेचसे पेशंट येतात, त्यांना मी आजकाल सांगतो की जे गव्हर्नमेंटचे PSC सेंटर आहेत किंवा UPSC सेंटर आहेत, रामवाडी असेल, दाराशा असेल, नई जिंदगी असेल किंवा आपला दवाखाना म्हणजे चालू झालेला आहे, इथं जवळपास 13-14 तपासण्या आहेत वेगवेगळ्या, या फ्री ऑफ कॉस्ट होतात. तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता. कारण की जे पेशंट ओपीडीला येतात मी त्यांना तेच समजून सांगतो की तुमचे टेस्टचे 2-2.5 हजार वाजतात. बरेचसे लोक थोडंसं मिसगाईड करतात, नाही तपासण्याची क्वालिटी चांगली नसते, करू नका गव्हर्नमेंटला, पण तसं काही नसतं. आपल्याच शेवटी पैसा आहे, मशीनच करते, त्यामुळे मला वाटतं टेस्ट करा, तिथनं तपासणी करून तुमचे जे कन्सल्टंट डॉक्टर आहेत त्यांना दाखवून गोळ्या प्रॉपर घ्या. अगदी बरोबर आहे. खूप चांगल्या रीतीनं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण काळजी घ्यायला हवी. त्यानंतर डॉक्टरकडे गेल्यानंतर एक संवाद ठेवला पाहिजे. त्याचबरोबर आर्थिक नियोजन कसं केलं पाहिजे हे देखील डॉक्टर साहेबांनी सांगितलं आहे. डॉक्टर साहेब, प्राईडनंतर पुढचं नियोजन किंवा काय आहे तुमच्या? आमच्यात प्राईडच आम्ही एक्सटेंड करतो आहे. पुढील काही वर्षात 100 बेडचं हॉस्पिटल चालू करावं. अच्छा. तिथं कॅथलॅब आणि बाकी सर्वच फॅसिलिटी असतील. अशा पद्धतीने एक मल्टी स्पेशालिटी होईल. डॉक्टर साहेब, एक छोटासा प्रश्न असा आहे की जेव्हा रुग्ण तुमच्याकडे येतो किंवा हॉस्पिटलमध्ये येतो तेव्हा तो डॉक्टरांकडे एक देव म्हणून पाहत असतो. तर देवाचं जे स्थान दिलेलं आहे डॉक्टरांना, त्याबद्दल काय सांगाल सर? जेव्हा तो आजारी असतो, डॉक्टर म्हणून मला वाटतं मी बऱ्याचदा तेच सांगतो की ते मी पण देव नाही, समोरचा माणूसही नाही. आपण आपलं एक प्रोटोकॉल असतो, लाईन ऑफ ट्रीटमेंट ठरलेली असते, त्यानुसार ट्रीटमेंट देणं काम आहे, माझं कर्तव्य आहे. मग तो रात्री किती वाजता जरी आला तरी उठून त्याला बघणं आणि ट्रीटमेंट देणं, जोपर्यंत माझ्या अंडर आहे ती माझी जबाबदारी आहे. आणि बिईंग डॉक्टर मी त्याच्यासाठी जास्त योग्य आहे की ट्रीटमेंट देण्यासाठी. त्यामुळं त्याबद्दल ट्रीटमेंट देणं हे माझं कर्तव्य, त्या पद्धतीने देतो. आणि बऱ्याचदा असं होतं, खूप क्रिटिकल पेशंट येतात, जीव असतात, त्यांच्यासाठी फील होतं. पण आयडियली मला वाटतं की डॉक्टर म्हणून ते माझं कर्तव्य आहे आणि ते मला पार पडणं गरजेचं आहे. अगदी बरोबर सर. डॉक्टर साहेब, एक जाता शेवटचा प्रश्न विचारावा असं वाटतो की आत्ता जे डॉक्टर होऊ घातलेले आहेत किंवा डॉक्टर होतील काही वर्षानंतर, तर त्यांच्यासाठी काय सांगाल? किंवा हार्डवर्क किंवा एक विश्वासता निर्माण करण्यासाठी काय करावं त्यांनी? डॉक्टर ज्यांना व्हायचं आहे, मला वाटतं ही फील्ड छान आहे. फक्त तुम्हाला तुमचं कष्ट करायची इच्छा पाहिजे आणि पेशंट बघण्याची, म्हणजे रात्री किती जरी वाजता आला पेशंट तरी तुम्ही उठून बघितलं पाहिजे किंवा त्याला अटेंड करावं लागेल. एक सेकंड महत्त्वाची गोष्ट जी जे डॉक्टर होणार आहे की तुम्हाला आतनं ती इच्छा पाहिजे की हां, पेशंट आपल्यावरती जबाबदारी हे तुम्हाला समजलं पाहिजे. तुम्ही ती ट्रीटमेंट त्यांना दिली पाहिजे. म्हणजे कुठल्याही पेशंटला हां, जीव वाचवणं जसे काम आहे, पण तुमचे प्रयत्न हे 100% किंवा त्यापेक्षा जास्तच राहिले पाहिजे त्या पेशंटसाठी. आणि मला वाटतं फील्ड छान आहे. कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा तुम्ही तो अनुभवा, तुम्ही कसे आहात त्यानुसार लोक आहेत तुमच्यासोबत. तुम्ही लोकांशी चांगले असाल, तुमचा जर रॅपो चांगला असेल, तुमचं काउन्सिलिंग चांगलं असेल तर काही प्रॉब्लेम येत नाही. डॉक्टर साहेब, आपला 12-14 वर्षाचा अनुभव आहे. काय सांगाल सर या अनुभवातून? रुग्णांशी कसं आपण कनेक्टेड आहात किंवा रुग्ण कशा पद्धतीने आपल्याशी जोडला जातात? बरेचदा मी म्हटलं ना की प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात. प्रत्येकाचं मी जसं म्हटलं तसं तुम्ही जर पेशंटशी बोललात, पेशंटची कल्पना घेतली तर तुम्हालाही आयडिया लागते की बाबा हां, त्यांचा प्रॉब्लेम काय आहे. बऱ्याचदा लोकांची एक भावनिकता असते की गव्हर्नमेंटला नको किंवा हे नको, पण त्यांना समजून सांगणं भाग आहे. कितीतरी वेळा पेशंट क्रिटिकल येतात तेव्हा त्यांना कल्पना देणं गरजेचं पडते की हा पेशंट सिरियस आहे, अशी कंडिशन आहे. बऱ्याचदा असं होतं नाही सर, आम्ही दुसऱ्या हॉस्पिटलला नेलं असतं किंवा अजून दुसरीकडे नेलं असतं किंवा आमची आर्थिक नाही, आम्ही सिव्हिलला नेलं असतं. पहिल्याच दिवशी आल्यावर तुम्ही जर पेशंटला त्याची कल्पना दिली की तुम्हाला आजार काय आहे, किती दिवस लागेल, काय लागेल, तुम्ही जर तुमच्या बाजूने क्लिअर असाल तर शक्यतो प्रॉब्लेम येत नाही. नातेवाईक पण कॉपरेट करतात की त्यांनाही माहीत असतं की बाबा डॉक्टरने आम्हाला पूर्ण कल्पना दिली आजाराची आणि पहिल्या दिवशी क्लिअर आहेत काय काय ट्रीटमेंट आहे. महत्त्वाची चर्चा करायची किंवा महत्त्वाचं आपण त्यांच्याकडून जे ऐकणार होतो ते त्यांनी सांगितलंच. त्याचबरोबर त्यांच्या येणाऱ्या नियोजित हॉस्पिटलला द न्यूज प्लसच्या वतीने शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.